खरंच आपण लोकशाहीत आहोत असे म्हणणे जितके सोपे तितकेच आजचा वास्तव पाहता तेवढेच विचार करायला लावणारे आहे. कारण सध्या आपल्या राज्याच्या विधानसभा आणि विधान परिषदेत एक विचित्र पण गंभीर वास्तव समोर आले आहे. विरोधी पक्षच अस्तित्वात नाही. कोणत्याही पक्षाकडे एकूण सदस्य संख्येच्या आवश्यक 10% सदस्य संख्या नसल्यामुळे विरोधी पक्षनेत्याची अधिकृत नियुक्तीच होऊ शकत नाही. त्यामुळे प्रथमच महाराष्ट्राच्या इतिहासात दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेता नसण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. विरोधी पक्ष म्हणजे सरकारचा शत्रू नव्हे, तर तो लोकशाहीचा कणा असतो. सत्ताधारी पक्ष जेव्हा निर्णय घेतो तेव्हा त्यावर प्रश्न विचारणारा, चुका दाखवून देणारा, जनतेचा आवाज बुलंद करणारा घटक म्हणजे विरोधी पक्ष. पण आज तोच आवाज गप्प आहे, कारण तो अस्तित्वातच नाही. जिथे चौकशी नाही तिथे पारदर्शकता राहत नाही. जिथे प्रश्न नाहीत तिथे उत्तरदायित्व संपते आणि जिथे विरोधी मत नाही तिथे मनमानीची बीजे सहज रोवली जातात. आपण अनेकदा म्हणतो सरकार मजबूत असलं पाहिजे. हो, सरकार मजबूत असायलाच हवं, पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे ते सरकार नियंत्रित करणारी ताकद अधिक मजबूत असायला हवी. घराचं साधं उदाहरण घ्या. घरात जर एकच माणूस सर्व निर्णय घेत असेल आणि त्याला कोणीही प्रश्न विचारत नसेल तर ते घर चालेल? पण योग्य दिशेने चालेलच याची खात्री देता येईल का? मग हा प्रश्न एखाद्या घराचा नाही, तर संपूर्ण राज्याच्या भवितव्याचा आहे. लोकशाही ही केवळ निवडणुकीत बहुमत मिळवून देणारी सत्ता स्थापने नाही. लोकशाही म्हणजे सतत विचारलं जाणे, चर्चा होणे, प्रश्न विचारले आणि जबाबदारी निश्चित होणे. म्हणून आपण स्वतःलाच विचारायला हवं, विरोधी पक्ष नसलेली लोकशाही खरंच लोकशाही राहते का? की ती फक्त कागदावरची नावापुरती उरत असते? हा प्रश्न केवळ राजकारण्यांसाठी नाही, तर प्रत्येक सजग नागरिकासाठी आहे. कारण विरोधी आवाज संपला तर लोकशाहीचा श्वास हळूहळू मंदावतो. धन्यवाद.